त्याला एक झेड असतो ना आपली, तो झेड लोखंडाचा झेड असायचा त्याच्याकडे. आणि फुटपाथवरनं वगैरे जी काही जोडती कोणी जोडतं त्याला दिसलं की त्या दोघांचा एक मुलगा पाडायचा. त्याला वाटायचं की ती आपली बायको आहे आणि तो तिचा यार आहे. त्यामुळे अशी ही सत्य घटना आहे. मुंबईमध्ये अशी 21 जोडप्यांची मर्डर केलेली होती. पण तो इतर वेळी दिवसाच्या वेळी तो खूप चांगला माणूस असतो. म्हणजे अध्यात्मामध्ये त्याचा एक मुलगा असतो छोटा, त्याला त्याची बायको सोडून गेलेली असते, त्याची तो खूप काळजी घेत असतो. आणि तो आमच्याकडे तो जो छोट्या मुलाचं काम होतं ते आमच्या कोळंबकर सरांचा नातू आहे, त्याने केलेलं होतं. हो, युवराज बांदेकर त्याचं नाव आहे. आणि तो खूप छान काम करतो. 2 वेळा त्याने आमच्यासोबत काम केलेलं आहे. थोडेसे संवाद जे आहे ते स्त्रियांच्या विरुद्ध आहे. सुरुवात अशी असते की त्याची बालपणीची मैत्रीण असते आणि त्याला भास होत असतो की ती आली आहे. आणि मग ती अचानक नाहीशी झाल्यानंतर तिथून त्याची सुरुवात होते बोलायची. तारा 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 तारा, तू गेलीच आणि तुझ्यावर साय कधी धरलीच नाही ग, कधीच धरली नाही. सगळं दूर आता पाटलं नाचलं त्याचा चोथा झाला. माणसाच्या जीवनावर साय असते ती आईच्या मायेची. गरीबात गरीब दरिद्रात दरिद्री माणसाच्या वाट्याला सुद्धा आईच्या मायेची साय येते. पण माझ्या नाही आली, नाही आली, कधीच नाही आली. लोक म्हणतात आई म्हणजे पावित्र्य, आई म्हणजे मांगल्य. आईच्या मायेची वाट सरळ सरळ देवघरात जाते. पण ही वाट माझ्या आयुष्यात कधी आलीच नाही, कधीच आली नाही. सगळ्या वाटा वैराट वाढवतात. त्यापूर्वी देवघरात कसा पोहोचला, कसा पोहोचला? मी पोचलोय नरकात, जीवनचा पहिला नरकात. तिथं प्राण गुटपळतोय माझा जीव कसा झालाय. माझे प्राण जाण्यापूर्वी मला एक आई पाहायची आहे. हो, एक आई पाहायची आहे. कशी असते आई, कशी असते? तुम्हाला आई आई असे असे तुम्हालाही आई असे. मला दाखवता जाऊ तुमची आई, दाखवता. मला नका दाखवू तुमची आई, नका दाखवू. तुमच्या प्रेमळ आईला माझी प्रमाणाची निकृष्ट लागेल आणि तिच्या मायेचा दगड होईल. हो, तिच्या मायेचा दगड होईल. मला नका दाखवू तुमची आई, नका दाखवू. आईचं वर्णन केलंय तुकोबांनी. गर्भाचे आवडी, मातेचा डोळा, तेथेची जिव्हाळा, तेथे दिवे. मी जिच्या पोटी जन्माला आलो ती आई नव्हती, ती होती एक बाई, फक्त एक चौथाई बाई. तिचा डोळा गर्भाची आवडी नव्हता, तो होता याराची आवडी. आणि त्याला ती हवी होती, मी नको होतो. त्या झोपडीत ती दोघं दारू पिऊन रात्रभर पडलेली असायची. आणि मी जेव्हा अवघा 9-10 वर्षांचा असेल, मी या पडली रात्रीला उठल्यावर झोपायचो बेवाशी कुत्र्यासारखा. ती माझ्यावर जळायची. कधी तो आला नाही तर म्हणायची तुझ्या प्रयत्न येत नाही, मरत का नाही, मरत का नाही. ती काय आई होती? पहाटे 2 वाजता 2 कप चहा आणण्यासाठी ती मला उठवायची. पाठीत लाथ घालून. ती काय आई होती? मग दारू प्यायची आणि लाकडाच्या फाट्याला मला मारायची, त्याला मारायची, पाठीवर रक्त फुटेपर्यंत मारायची. माझं डोकं धरून कामावर आपटायची.
डोकं फुटलं माझं रक्त पुसाव कुणीतरी, माझं रक्त पुसा, रक्त पुसा. असे बघताय का माझ्याकडे आभाशी गिराण्यासारखे? रक्त पुसा. दिसत नाही का तुम्हाला? दिसत नाही? माझं डोकं फुटलंय, काय नाही बोललंय का? तुम्ही रक्त वाहताय, दिसत नाही? जाऊ दे, निष्पाप रक्ताला चटावले तुम्ही, माझं रक्त काय पुसणार? हो, कुत्री सुद्धा आपल्या पिल्लाला चाटते, म्हणजे कुत्र्याला